इराणनं इस्रायलच्या पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा नव्हे तर धमकी दिली आहे। बेंजामिन नेतन्याहूंना शोधून काढून मारून टाकू अशी धमकी दिलेली आहे। इस्रायलनं बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येच्या अफवा सुरू असल्याचं म्हटलं होतं आणि या पार्श्वभूमीवर इराणनं दिलेल्या धमकीनं युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येबाबत अनेक अफवा ऑनलाईन सुरू होत्या, तथापि इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने हे वृत्त खोटं असल्याचं सांगत फेटाळून लावलं। या दरम्यान इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सनं आता नेतन्याहूंना ठार मारण्याचा इशारा दिला। इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करत मृत्यूचा दावा खोडून काढलाय। मी जिवंत आहे, बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला प्रत्युत्तर दिलंय, तर इराणवर आमचे जोरदार हल्ले सुरूच आहेत असंही नेतन्याहूंनी म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम देत इस्रायलच्या पंतप्रधानांनी बेंजामिन नेतन्याहूंनी अनौपचारिक पण आक्रमक शैलीत जनतेशी संवाद साधला। आपल्या मृत्यूच्या वावड्या उठवणाऱ्यांना त्यांनी केवळ चोख प्रत्युत्तरच दिलं नाही, तर इराण विरुद्ध सुरू असलेल्या छुप्या मोहिमांबाबतही मोठं विधान केलं। सोशल मीडियावर पसरलेल्या मृत्यूच्या बातम्यांवर मिश्किलपणे हसत नेतन्याहू म्हणाले, तुम्ही मी मेल्याची चर्चा सुरू केलेली आहे, पण मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, तर आपल्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून त्यांनी उपरोधिकपणे आपली बोटं मोजून दाखवत विरोधकांची बोलती बंद केली। इस्रायली संरक्षण दलाने एक खळबळजनक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये पश्चिम इराणमधून इस्रायलवर ड्रोन हल्ल्याची तयारी करणाऱ्या इराणी सैनिकांना लक्ष्य करण्यात आलंय। या कारवाईमध्ये इराणचे ड्रोन साठवणूक केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलेलं असून अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरीमुळे इराणची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर ढासळल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं म्हटलेलं आहे। इराणच्या विस्तीर्ण भूभागावर आता अमेरिकेनं हवाई आणि तांत्रिक वर्चस्व प्रस्थापित केल्याचंही सांगण्यात आलं। पश्चिम आशिया आणि युरोपातील सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर इराणनं युक्रेनला गंभीर इशारा दिला। युक्रेनने इस्रायलला इराणी ड्रोन पाडण्यासाठी मदत करून प्रत्यक्षात या संघर्षामध्ये प्रवेश केल्याचा दावा इराणनं केलाय आणि या पार्श्वभूमीवर युक्रेनचा संपूर्ण भूभाग इराणच्या टार्गेटवर येऊ शकतो असा इशारा इराणनं दिला। आमच्या विरोधात लष्करी कारवाईमध्ये सहभागी होणाऱ्या देशांनी परिणामांना तयार राहावं, इराणनं अन्य देशांना हा इशारा दिलाय। तर काही शेजारील देशांच्या भूमीचा वापर करून आमच्यावर हल्ले सुरू असल्याचे इराणनं म्हटलंय। कोणत्याही देशानं या असलेल्या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील होऊ नये असा सल्ला इराणनं दिलाय। या संघर्षामुळे जगभरातील इंधन आणि ऊर्जेच्या किमती गगनाला भिडतायत, ज्याचा फटका सर्वांनाच बसेल। जर आमच्यावर पुन्हा हल्ला झाला नाही तरच हे युद्ध थांबवलं जाईल, अन्यथा आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असा इशारा इराणनं दिला। दरम्यान इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं भीषण हवाई हल्ले केलेले आहेत। हमदानमधील टेलिकॉम संकुल उद्ध्वस्त करण्यात आलंय। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी इराणमधील हमदान शहरावर मोठा हवाई हल्ला केलाय आणि या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इराणचे मुख्य टेलिकॉम संकुल पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून संपूर्ण पश्चिम इराणमधील यंत्रणा कोलमडल्याचा दावा अमेरिका इस्रायलकडून करण्यात आला। अमेरिकेकडे युद्धासाठी पैसा आहे हे आत्ताची परिस्थिती पाहून लक्षात येतं, पण गरिबांना मात्र अमेरिकेमध्ये अन्न सुद्धा नाहीये। अमेरिकेत लोकसंख्येच्या 1/3 लोकांची अवस्था ही दयनीय आहे। ट्रम्प यांच्या प्रशासनामुळे अमेरिकेमध्ये महागाईच्या झळा बसतायत। अंदाजे 8,20,00,000 अमेरिकन नागरिकांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळणं कठीण आहे। क्षेपणास्त्रांच्या पैशात सुधारली असती अमेरिकेची स्थिती सुधारू शकली असती। ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेला इराणमधील युद्धात ओढलेलं आहे। युद्धाच्या पहिल्या 2 दिवसात वापरलेल्या शस्त्रास्त्रांवर करदात्यांचे $5.6 अब्ज खर्च झालेले आहेत आणि युद्धामुळे पेट्रोलच्या किमती झपाट्यानं वाढल्या। ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे किराणा दुकानात वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या आहेत। मध्य पूर्वेतील संघर्षासाठी करदात्यांचे अब्जावधी डॉलर खर्च केले जात असताना लाखो कुटुंब संकटात सापडली आहेत।
अमेरिकेतील सुमारे 1/3 लोकांना म्हणजे अंदाजे 8,20,00,000 नागरिकांना आरोग्य सेवेचा खर्च भागवणंही कठीण होतं. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावर ब्रिक्स देशांमध्ये अद्याप एकमत होऊ शकलेलं नाही अशी कबुली भारतानं दिली आहे. या संघटनेतील काही सदस्य देश थेट युद्धात सामील असल्यानं सामायिक भूमिका घेणं कठीण झालं असून भारत सध्या एकमत घडवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करतोय. तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की ब्रिक्स देशांच्या सदस्यत्वाचा विस्तार झाल्यानंतर इराण आणि UAE सारखे देश आता या गटाचा भाग आहेत. तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे गटातील देशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. भारत सध्या ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवत असल्यानं ही कोंडी फोडण्याचं मोठं आव्हान हे दिल्ली समोर आहे. आखाती देशांमध्ये इराणकडून होत असलेल्या सततच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर UAEनं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. UAEला स्वतःचं संरक्षण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, परंतु आम्ही सध्या संयमाला प्राधान्य देत आहोत असं विधान UAEचे अध्यक्षीय सल्लागार अनवर गर्गाश यांनी केलेलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी UAEनं शेवटच्या क्षणापर्यंत मध्यस्थीचे प्रयत्न केल्याचं गर्गाश यांनी म्हटलेलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेमध्ये पश्चिम आशियातील चालू संघर्षाबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. परिसरातील संघर्ष कमी करण्यासाठी काय पावलं उचलली जाऊ शकतात याबाबत दोघांनी चर्चा केली आहे. 12 मार्च रोजी एकाही जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केलेली नाही अशी ऐतिहासिक नोंद झाली आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या हॉर्मुझची सामुद्रधुनी वाहतूक मोठ्या प्रमाणावर कोसळल्याची माहिती आर्थिक विश्लेषण संस्थांनी दिलेली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या मार्गातून दररोज होणारी तेल वाहतूक सुमारे 19.5 दशलक्ष बॅरलवरून केवळ 0.5 दशलक्ष बॅरलपर्यंत घसरलेली आहे. सध्याच्या तणावामुळे ऊर्जा वाहतूक आणि आर्थिक व्यवहारांच्या पर्यायी प्रणालींबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांच्या मते जागतिक चलन व्यवस्थेतील बदल एका घटनेमुळे होत नाहीत, पण अशा संकटांमुळे पर्यायी प्रणालींची चाचणी प्रत्यक्षात होते. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी ही तेल आयात करणाऱ्या देशांचीच असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका गेली अनेक हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या मार्गावर विनामूल्य संरक्षण पुरवत आहे, मात्र आता या मार्गावरून तेल नेणाऱ्या देशांनी स्वतःचं हित जपण्यासाठी पुढे यावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. अमेरिका या मार्गावरील सुरक्षेसाठी खर्च करणार नसल्यानं चीन, जपान आणि भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. इराकच्या सीमेमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातामध्ये अमेरिकेच्या हवाई दलाच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या 6ही जवानांची ओळख पटवून त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. हे विमान नियमित गस्त किंवा मोहिमेवर असताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचा संशय व्यक्त केला जातोय. इराकमधील अशांत भागामध्ये दहशतवाद विरोधी कारवायांसाठी हे पथक तैनात होतं. संरक्षण विभागानं या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून संबंधित सैनिकांच्या कुटुंबांना या घटनेची माहिती देण्यात आली.